नमस्कार, मी उज्ज्वला शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला ब्रेकफास्टची एक नवीन रेसिपी दाखवणार आहे. पापडी चाट. पापडी चाट म्हणू शकता किंवा शेवपुरी म्हणू शकता. त्याला थोडंसं हेल्दी ट्विस्ट दिलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, इथं मी 1 वाटी पिवळा वाटाणा स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवला होता. तो आता ह्या कुकरच्या भांड्यात घेतला आहे आणि एक मोठा बटाटा असा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि किंचितचं 1 ग्लास पाणी घालून कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण पापडीचं पीठ मळून घेऊया. इथं मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे चाळून. त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा तूप घालायचं आहे. तुम्ही तेलही घालू शकता. मी खुसखुशीत होण्यासाठी तूप घालत आहे. तुम्हाला जर कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही तेल घाला 1 चमचा. हे आता चांगलं असं मळून घ्यायचं आहे. सगळीकडे मीठ आणि तूप असं चांगलं लागलं पाहिजे आणि थोडं थोडं पाणी घालून मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, असं मऊ पीठ मळायचं आहे. हे आता आपण 10 मिनटं झाकून ठेवूया. इथं मी 1 चमचा तेल घातलेला आहे. त्याच्यात हा बारीक चिरलेला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतत आल्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट 1 चमचा घालायचं आहे. हे बघा, कांदा आणि आलं लसूण हिरवी मिरची सगळं परतल्यानंतर ह्याच्यात आता हे मसाले घालायचे आहेत. हळद, मिरची पावडर, गरम मसाला आणि चाट मसाला. हे मसाले चांगले परतून घ्यायचे. किंचितचं पाणी सोडायचं आहे म्हणजे मसाले जळत नाही. आता ह्याच्यात हा कुकरला लावलेला जो रगडा आहे, पिवळे वाटाणे आणि बटाटा, हा सगळा घालायचा आहे. हे बघा, रगडा छान उकळत आहे. ह्याच्यात आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हा आपला रगडा रेडी झालेला आहे. हे बघा, असा हा मसाला रगडा रेडी झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. हे बघा, असे पापडी करून घेतलेली आहे छोटी छोटी. आता याला असे फोकने असं हे करायचं आहे. त्याच्याने पापडी फुगत नाही, एकदम क्रिस्पी होते. हे बघा, इथं मी तळायला तेल ठेवलेलं आहे. तेल चांगलं तापलं आहे. तर आता आपण या हळूच सगळ्या पापडी अलगद सोडायच्या आहे आणि खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. बघा, छान अशा खरपूस तळलेल्या आहेत. आता आपण या एका जाळीवर काढूया. हे बघा, रेडी आहेत. हे बघा, किती क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण चाट बनवायला घेऊया. हे बघा, आता हा रगडा सगळ्या पुऱ्यांवर थोडा थोडा ठेवायचा आहे. त्यावर अशी ही गोड चटणी, त्याच्यावर अशी ग्रीन चटणी, त्यावर घालायचा आहे थोडा कांदा, थोडंसं गाजर किसून घालायचं आहे, थोडीशी काकडी किसून घालायची आहे आणि थोडंसं बीट घालायचं आहे किसून. आणि ही आहे बारीक पिवळी शेव, ही अशी वरून घालायची आहे. किंचितशी मिरची पावडर अशी भुरभुरायची आहे. थोडासा चाट मसाला भुरभुरायचा आहे. किंचितचं मीठ असं जरासं वरती. थोडी थोडी बारीक पिवळी शेव थोडीशी घालायची आहे.
ही बघा घरगुती पद्धतीची शेवपुरी पौष्टिक अशी रेडी झालेली आहे. हे बघा अशी सगळं घातलेलं आहे, ह्याच्यात रगडा घातलेला आहे, सगळ्या प्रकारचे सॅलड घातलेले आहे, शेव घातलेली आहे. तर अशा पद्धतीने शेवपुरी तुम्ही घरी करून बघा. आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझी पापडी चाटची रेसिपी हेल्दी व्हर्जन घेतलेलं आहे आणि घरच्याच सगळ्या साहित्यांपासून केलेला आहे. तर ही पापडी चाटची रेसिपी तुम्ही करून बघा. आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्याज क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. व्हिडिओज, माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्समध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. अशाच नवनवीन रेसिपीज मी घेऊन येत जाईन. तर शौर्याज क्लाउड किचनला नेहमी विजिट द्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या शौर्याज क्लाउड किचनला. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सहित, एका नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत बघत राहा शौर्याज क्लाउड किचन. धन्यवाद.